लाडकी बहीण योजनेत पात्र ठरलेल्या महिलांच्या खात्यात जुलै आणि ऑगस्ट अशा 2 महिन्यांचे एकत्रित 3,000 रुपये जमा झाले आहेत. त्यामुळे या महिलांना रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर दिलासा मिळाला आहे. आता या लाभार्थी महिलांना तिसरा हप्ता हा सप्टेंबर महिन्यात मिळणार आहे. राज्य सरकारने सुरू केलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत लाभार्थी महिलांच्या खात्यात पैसे हस्तांतर होण्यास सुरुवात झाली आहे. आतापर्यंत अनेक महिलांच्या खात्यात 3,000 रुपये जमा झाले आहेत. त्यामुळे या महिलांना रक्षाबंधनाची ओवाळणी मिळाली आहे. ज्या महिलांनी 1 ते 31 जुलै दरम्यान अर्ज केले आहेत त्यांच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत. पण ऑगस्टनंतर अर्ज केलेल्या महिलांच्या खात्यात कधी पैसे जमा होणार आणि किती पैसे मिळणार हे जाणून घेऊ द्या. राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेत पात्र ठरलेल्या महिलांच्या खात्यात जुलै आणि ऑगस्ट अशा 2 महिन्यांचे एकत्रित 3,000 रुपये जमा झाले आहेत. त्यामुळे या महिलांना रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर दिलासा मिळाला आहे. आता या लाभार्थी महिलांना तिसरा हप्ता हा सप्टेंबर महिन्यात मिळणार आहे. याची तारीख लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. या योजनेत अनेक महिलांना कागदपत्रांची जुळवाजुळव, दाखले आणि इतर पुरावे जमा करण्यासाठी खूप उशीर झाला होता. त्यामुळे अनेक महिलांना अर्ज करण्यासाठी ऑगस्ट उजाडला होता. त्यामुळे आधीच अर्ज करण्यास उशीर झाल्याने महिलांना लाभ देखील उशिराने मिळणार आहे. ज्या महिलांनी 31 जुलैनंतर अर्ज केले आहेत त्या महिलांच्या अर्जाची छाननी करण्यास सरकारने आता सुरुवात केली आहे. त्यामुळे आता या महिलांच्या अर्जावर सरकारकडून उत्तर येणार आहेत. जसे महिलांचे अर्ज अप्रूव्ह ठरले आहेत की नाही, तसेच अर्जामध्ये दुरुस्ती करण्याच्या सूचना दिल्या जाणार आहेत किंवा तुमचे अर्ज रिजेक्ट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुमच्या अर्जावर अशा प्रकारे उत्तर आल्यानंतर तुमच्या खात्यात पुढची प्रोसेस होणार आहे. 4,500 रुपये कसे जमा होणार? खरं तर ज्यांचे अर्ज अद्याप मंजूर झाले नाहीत त्यांना जुलै-ऑगस्टचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे जर सप्टेंबरच्या आधी महिलांचा अर्ज मंजूर झाला तर त्यांच्या खात्यात जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर अशी 3 महिन्यांची एकत्रित 4,500 रुपये खात्यात जमा होणार आहेत. त्यामुळे या महिलांना तिन्ही महिन्याचा हप्ता एकाच महिन्यात मिळणार आहे. म्हणून महिलांना दिलासा मिळणार आहे.